नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी टम्म फुगणारे खुसखुशीत घारगे. तर आज आपण हे घारगे भोपळ्यापासून न बनवता एका वेगळ्या पदार्थापासून बनवणार आहोत. अगदी टम्म फुगतात, खुसखुशीत आणि अगदी चवीला अप्रतिम असे बनतात. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण जे घारगे बनवणार आहोत ते फणसापासून बनवणार आहोत. तर हा फणस आहे रसाळा फणस. तर आज आपण रसाळ्या फणसापासून घारगे बनवणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, याच्यातील ज्या बिया आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत पहा. आणि इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बी बाजूला काढून उरलेला जो फणसाचा गर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. या ज्या फणसाच्या बिया आहेत त्या फेकून न देता तर त्याचीही भाजी खूप अप्रतिम होते. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ती पण तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर पहा, या पद्धतीने आपण इथे संपूर्ण गरे व्यवस्थित असे साफ करून घेतलेत, म्हणजे त्याच्यातील बिया बाजूला काढून घेतलेत. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपल्याला हे छान असं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे वाटण आपण इथे तयार करून घेतले आणि ते एका आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. तर पहा, संपूर्ण मिश्रण छान असं एका कढईमध्ये काढून घेतलं. आता कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर गॅस चालू करून आपल्याला हे सर्व मिश्रण एक मिनिटभरासाठी सुरुवातीला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गूळ. तुम्हाला जितकं गोड आवडत असेल तितका तुम्ही गूळ वापरू शकता. तर इथे मी पाव वाटी फक्त गूळ घातलेला आहे आणि हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं परतून घेऊया. तर 1.5 वाटी फणसाचा बल्ब होता, त्याच्यासाठी मी अगदी पाव वाटी एवढीच साखर घातलेली आहे, कारण हा जो फणस होता तो खूप गोड होता. त्याच्यासाठी संपूर्ण गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अगदी पाव चिमूट एवढी ताजी कुटलेली वेलचीची पूड घातलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला हे मिश्रण बाजूला उतरून घ्यायचं आहे आणि जवळजवळ कोमट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण कोमट झालेलं आहे. तर एका परातीमध्ये मी हे मिश्रण काढून घेते. तुम्ही ज्याच्यामध्ये पीठ मळणार आहात, बाऊल वगैरे, तर त्याच्यामध्ये काढलात तरीही चालेल. आता हे थोडंसं पसरवून घेऊया आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे पीठ. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला इथे मी 1च वाटी घेतलेलं आहे. आता ते व्यवस्थित असं मिक्स करणार आहे आणि जर थोडं मिश्रण हे जर पातळ वाटलं तर पुन्हा याच्यामध्ये पीठ आपल्याला ॲड करायचं आहे. एकदमच जास्त पीठ घेऊ नका किंवा जास्त कमीही पीठ घेऊ नका. तर या पद्धतीने अंदाजाने आपल्याला पीठ घालून व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पाणी न वापरता अगदी छान मऊसूत असा हा पिठाचा गोळा आपल्याला वापरायचा आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं असेल तरीही तुम्ही हे करू शकता. आता हा जो पिठाचा गोळा आहे तो छान असा मऊसूत होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचा आहे. पहा, अगदी छान मऊसूत असा पिठाचा गोळा इथे मळून आपला तयार झालेला आहे. तर आपल्याला हे पीठ झाकून ठेवून एक 10 मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपण ह्याचे घारगे बनवायला घेणार आहोत. तर 10 मिनटासाठी हे मी पीठ असंच भिजवण्यासाठी ठेवलं होतं. आता थोडंसं ते पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ सॉफ्ट होईल आणि आपले घारगे अगदी छान असे तयार होतील. आता आपण जेवढा घारगा बनवणार आहोत तर तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि छान असा हातावरती मळून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, या पद्धतीने पुरी एवढा मी इथे गोळा घेतलेला आहे पिठाचा. पुरी बनवतो आपण त्या पद्धतीने. आणि इथं आता पोळपाटण्यावरती एक प्लास्टिक ठेवून त्याच्यावरती आपल्याला हा जो घारगा आहे तो थापून घ्यायचा आहे. पहा, अगदी पटकन असा हा घारगा तयार होतो आणि अगदी छान असा टम्मही देखील फुलतो. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यावरती थोडंसं खसखस लावलात तरीही चालेल, नाही लावलात तरीही चालेल. मी सगळ्यांवरती नाही लावलं, फक्त एकाच वरती लावलं होतं. तर तेल छान कडकडीत गरम करून घेतले, त्याच्यामध्ये घारगा सोडायचा आहे आणि घारगे तळतेवेळी वरून त्याला असं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तेल सोडायचं, जेणेकरून तो अगदी छान असा टम्म फुगला जातो.
तर पहा अगदी छान टम्म असा हा इथे घारगा जो आहे तो फुलून तयार झालेला आहे. परतून घेऊन छान असा दोन्ही बाजूनी तळून घ्यायचा आहे. अगदी छान खुसखुशीत होतो. तर पहा याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जे घारगे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. सगळे अगदी टम्म फुगले होते, पण ते तांदळाचे पीठ असल्यामुळे छान असे खुसखुशीत बनले. तर पहा या पद्धतीने तुम्ही हे फणसाचे घारगे नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि ते तुम्ही पाहू शकता एक घारगा मी इथे कट करून दाखवलेला आहे, अगदी छान मऊसूत तयार झाला आहे. तर तुम्हीही घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.